नमस्कार पालक बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आरटीचा फॉर्म भरत असताना बरेच काही प्रश्न आहेत, जसे की शाळेचे अंतर किती असायला पाहिजे, वय किती असावे, फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी, त्याचबरोबर कोणते डॉक्युमेंट लागतील, दिव्यांग बालकांसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला कोणाकोणाला लागेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय समर्पणपणे या ठिकाणी देणार आहे। बघा, उद्या दिनांक 17 फेब्रुवारी 2026 पासून आरटीचे फॉर्म सुरुवात होणार आहे। तर या ठिकाणी सर्वात मोठा बदल आरटीने काय केलेला आहे की आतापर्यंत आपल्याला 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या देखील शाळा आपण आरटी मध्ये समाविष्ट म्हणजेच आपण ऍडमिशन घेऊ शकत होतो, परंतु यावर्षी आरटी 2026 मध्ये अंतर फक्त किती केलेलं आहे, 1 किलोमीटर। म्हणजे कसं बघा, या ठिकाणी समजा तुमचे घर इथे आहे आणि शाळाचं अंतर शाळा इथे आहे, तर आणि तुमचा रोड अशा प्रकारे जाऊन तुम्ही या शाळेपर्यंत पोहोचणार असाल, तर रोडचं अंतर न मोजता ते डायरेक्ट हवेतून हा 1 किलोमीटरचा अंतर असणे आवश्यक आहे। तुमच्या डोक्यातून काढून टाका की रोडचं अंतर हे डोक्यामध्ये घ्यायचं नाही, फक्त एरियल डिस्टन्स, घराचा स्लॅब आणि शाळेचा स्लॅब वरून अशी स्ट्रेट लाईन जर काढली तर त्याच्यामध्ये जर 1 किलोमीटर मध्ये आपला बालक बसत असेल तरच यावर्षी आरटीचा अप्लाय करू शकतो, अदरवाईज आरटी मध्ये नंबर लागू शकत नाही। हा सर्वात मोठा बदल यावर्षी आरटीने केलेला आहे। समजा तुमच्या पालकाचा म्हणजे तुमच्या बालकाचा 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर त्या बालकाला आरटी मध्ये ऍडमिशन होणार नाही। ठीक आहे, आता हा झाला पहिला नियम, मोठा बदल झालेला। त्यानंतर दुसरा नंबर पाहूया आपण की वय किती असायला पाहिजे। बघा, या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायचे की 31 डिसेंबर 2026 पर्यंत त्या बालकाचं वय हे 5.5 वर्ष म्हणजेच 5 वर्ष 6 महिने असायला हवे। फॉर एक्झाम्पल, समजा आता फेब्रुवारीमध्ये फॉर्म सुरुवात झालेली आहे, ठीक आहे, फेब्रुवारीमध्ये एखाद्या बालकाचं वय 5 वर्ष 2 महिने असू शकतो, ठीक आहे, पण फेब्रुवारी नंतर एकूण 8 महिने फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे पुढचे किती झाले हे 10, म्हणजे एकूण किती झाले 12, हे 12 महिने आणि 5 वर्ष, मग त्या बालकाचं वय किती झालं 6 वर्ष। म्हणून या ठिकाणी तुम्ही घाबरून जायची आवश्यकता नाही। जर तुमच्या बालकाचं वय सध्याला या महिन्यामध्ये 5 वर्ष 2 महिन्यापेक्षा जर जास्त असेल, ते सर्वच पालकांनी आपल्या पालकांसाठी म्हणजेच आपल्या बालकांसाठी आरटीचा फॉर्म भरू शकता। या ठिकाणी हा एक डाऊट क्लिअर करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे। त्यानंतर फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी, सर्वात महत्वाचा, आरटीचा फॉर्म भरत असताना बालकाचा म्हणजेच आपल्या मुलाचा नावात काहीच चूक असली नाही पाहिजे, पहिला मुद्दा। त्या नावामध्ये मागे पुढे किंवा वेलांटी उकार पण चुकला तर व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्या मुलाचा आरटी मध्ये नंबर लागला तरी पण तो रिजेक्ट होऊ शकतो। म्हणून आरटीचा फॉर्म भरत असताना पहिला मुद्दा, आपल्या मुलाचा नाव हा करेक्ट असला पाहिजे। दुसरा मुद्दा, त्याची जन्मतारीख। एक वेळेस रजिस्ट्रेशन करताना आपल्या जन्मतारीख जवळ घ्या, जन्म दाखल्यावरचा जो काही जन्मतारीख असेल तो आणि आरटी मध्ये सादर केलेला जो जन्मतारीख असेल सेम टू सेम असेल तरच तो व्हॅलिड असतो। कदाचित आपण काय करतो की मागे पुढे आपल्या मुलाचं, समजा एखाद्या लहान मुलाचं टाकण्याच्या जागी आपल्या मोठ्या मुलाचं घाईगडबडमध्ये आपण टाकून देतो, त्यावेळेस काय होतं की फॉर्म एडिट पण होत नाही। फक्त 2 ऑप्शनला एडिट नाही, फक्त नावात आणि जन्मतारखेत, हे 2 जर चुकले तर पूर्ण फॉर्म हा तुमचा बाद होऊ शकतो आणि तुमच्या मुलाचा आरटी मध्ये नंबर लागू शकत नाही। म्हणून या 2 चुका करायचं अजिबात नाही। त्यानंतर कोणते डॉक्युमेंट लागतील, आता डॉक्युमेंट कोणकोणते लागतील, सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे आधार कार्ड, ठीक आहे। जर आधार कार्ड नसेल तरी पण तो आपण व्हेरिफिकेशन वेळेस सादर करू शकतो। जर आधार कार्ड असेल तर तो एक आधार कार्ड एक लागेल, मुलाचा जन्म दाखला एक लागेल, ठीक आहे। आणि त्यानंतर जर तो ओपन कॅटेगरीत असेल आणि 1 लाखापेक्षा कमी ओपन कॅटेगरीचा आहे पण 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तोही आरटीचा फॉर्म भरू शकतो। आणि ओबीसी कॅटेगरी, ओबीसी मध्ये कोणकोणते आले, SC ST VJNT NT 1 2 3, त्यानंतर SBC यांना कोणत्याच उत्पन्नाची अट नाही, कोणताही उत्पन्नाचा दाखला सादर करायची आवश्यकता नाही। बघा, उत्पन्नाचा दाखला फक्त एकाने सबमिट करायचा आहे, तो म्हणजे तो ओपन कॅटेगरीचा आहे आणि तो आर्थिक मागास म्हणजेच 1 लाखापेक्षा त्याचं वार्षिक उत्पन्न असल्यामुळे तो आरटी मध्ये बसू शकतो, अदरवाईज बसू शकत नाही।
बघा, त्यानंतर कोणते डॉक्युमेंट विषयी मी आता सविस्तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आता दिव्यांग बालक. आता दिव्यांग बालक एखादी विद्यार्थी जर अपंग असेल आणि त्याला आरटी मध्ये फॉर्म भरायचा असेल, तोही विद्यार्थी भरू शकतो. परंतु त्यासाठी काय लागेल की 40% किंवा 40% पेक्षा जास्त त्याचा अपंगत्व असेल, तर तसाच तो जिल्ह्याचा जो काही मेन डॉक्टर असतो, जिल्ह्याचा सर्टिफिकेट त्याच्यावर तो मेन्शन केलेला असावा लागतो. जेव्हा आपण व्हेरिफिकेशन करू त्यावेळेस तो डॉक्युमेंट सादर केल्याशिवाय आपला आरटीचं ॲडमिशन हे आरटी मध्ये कन्फर्म ॲडमिशन मिळू शकत नाही. त्यानंतरचा आहे उत्पन्नाचा दाखला. आता सांगितलं तुम्हाला ओबीसी कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी. ओबीसी वाल्यांना कोणालाच उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर ओपन कॅटेगरी वाल्यांना आरटी मध्ये एंट्री नाहीच, परंतु जर त्यांचं आर्थिक उत्पन्न 1 लाख किंवा 1 लाखापेक्षा कमी असेल तर तो विद्यार्थी ओपनचा तो आरटीचा अप्लाय करू शकतो. बघा, या ठिकाणी हे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर केलेले आहे. परत एक मुद्दा मी एक्सप्लेन करून सांगू इच्छितो की शाळेचं अंतर. शाळेचं अंतर डोक्यामध्ये रोडचं अंतर मोजू नका. रोडचं अंतर नाही. जेव्हा तुम्ही आरटीचा फॉर्म भराल त्यावेळेस एक गुगल मॅप येतो, त्यावेळेस डायरेक्ट तुमच्या छत दिसेल, इथे छत दिसेल तुमच्या घराचा आणि या ठिकाणी शाळेचा दिसेल, कुठे पण असू द्या. त्याच्यामध्येच फक्त 1 किलोमीटरचा एरियल डिस्टन्स, म्हणजे एरियल डिस्टन्स म्हणजे डोक्यात लक्षात ठेवा की असे सरळ रेष तुमच्या छतावरून ते शाळेच्या छतावर असं 1 किलोमीटर अंतर जर आणि तो अंतर तुम्हाला बघायचं असेल, तुम्ही जीपीएस वरून सुद्धा गुगलमध्ये जा, गुगलमध्ये जीपीएस सेट करा आणि तो डिस्टन्स मेजर करा. 1 किलोमीटरच्या अंतरमध्येच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. 1 किलोमीटरपेक्षा थोडे जर पुढे गेलात तरी तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या शाळा दिसणार नाही. अजून एक मुद्दा, तुमची शाळा कोणती घेऊ शकता. बघा, या ठिकाणी तुमच्या 1 किलोमीटरच्या अंडरमध्ये फक्त एकच शाळा असेल तर आरटीचा फॉर्म भरत असताना ती एकच शाळा दिसणार, त्याच्या व्यतिरिक्त शाळा दिसणार नाही. समजा 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरात तुम्ही असाल आणि कोणती शाळा जर जवळपास नसेल तर तुम्हाला कोणती शाळा शो होणार नाही. अजून एक तिसरा मुद्दा, तुमच्या 1 किलोमीटरच्या अंडरमध्ये समजा 3 शाळा आहेत, तर आरटीचा फॉर्म भरत असताना 3ही शाळा तुम्हाला शो होणार आहेत. त्या 3 पैकी तुम्हाला ए ही शाळा खूप आवडत असेल तर तुम्ही ए ला 1 प्रिफरन्स द्या, बी ला 2 प्रिफरन्स द्या आणि सी ला 3 प्रिफरन्स द्या. अशा प्रकारे सुद्धा देऊ शकता. जर कदाचित तुम्हाला ए शाळा हवी असेल तर आरटीचा फॉर्म भरत असताना फक्त निवडताना ए शाळा निवडा, जेणेकरून तुमचा नंबर लागला तर ए शाळा लागेल, अदरवाईज लागणार नाही. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचे फक्त एवढेच मुद्दे होते. ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळत राहतील. थँक्यू.